आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। गोशाळा चालकांनी फक्त गायींचा सांभाळ न करता पूर्ण गोवंशाचा सांभाळ करावा, तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष द्यावे असे आवाहन गोशाळा महासंघाचे संयोजक सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे। जालना जिल्ह्यातील गोशाळा चालकांची एक कार्यशाळा येथील गोसंरक्षण पांजरपोळा येथे पार पडली। यावेळी पांजरपोळचे अध्यक्ष घनश्यामजी गोयल, सचिव कैलासजी बियानी, कोषाध्यक्ष विजय कामळ यांची उपस्थिती होती। याचवेळी भारतीय जनता पक्षाच्या महानगर अध्यक्षपदी निवड झालेल्या भास्करराव दानवे यांनी देखील मार्गदर्शन केले। जूनमध्ये जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत एक मेळावा घेऊ आणि त्यामध्ये गोसेवा चालकांच्या समस्या सोडवू असे आश्वासनही भास्करराव दानवे यांनी दिले। आज त्यांना मिळालं तर उद्या आपल्याला पण मिळणार आहे, त्यामुळे कोणी एकमेकाची कंप्लेंट पण करू नये। बरोबर, याला भेटलं म्हणून त्याची कंप्लेंट करेल, कंप्लेंट मी सगळ्यांना विनंती आहे, कंप्लेंट करू नका। त्याला भेटलं तर उद्या पण आपल्याला भेटेल, गोमाता सगळ्यांना देईल। आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी गोवंशाचं काम करावं। पुढच्या कालखंडामध्ये बकरी ईद येणार आहे, त्यामुळे असं आहे की सड्या गोशाळावाला म्हणतील की बा फक्त गाईला बैल गायला घ्यायचे। हात जोडून सगळ्यांना विनंती आहे आपण की आपल्याकडे कोणते लहान बछडा असो, बैल असो, कोणत्या प्रकारचं जनावर आलं तर ते आपण घ्यायचं, कोर्टामध्ये सुपूर्दनामा दाखल करायचा योग्य प्रकारे, किंवा घेत असताना पोलिसला सांगायचं किंवा मागायला आमच्याकडे यायचं नाही। असं तुम्ही तंबी पोलिसला दिली की मग 2-4 कलमा तो जास्त मांडते, मग त्या कलमामध्ये काही सुटत नाही, तेव्हा तंबी द्यायची। म्हणजे आमचा असा नियम आहे की आमच्या गोशात जर गाडी उतरली तर आम्ही तो उतारे मत डायरेक्ट बोलतो, आणि अगर उतारेंगा डायरेक्ट पोलिसला म्हणतो बापा देंगवा नाही। त्यामुळे योग्य प्रकारे कोर्टात आपण सुपूर्दनामा दाखल करायचा, ते करायचं। त्यामुळे फक्त गाईल नाही, सगळ्या प्रकारच्या जनावर तुम्ही कालखंडामध्ये घ्या। आतापर्यंत मुसारामजी आपल्या गोशाची संघटना पण आहे, गोशाळा महासंघ, त्या संघटनेच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। आपण सगळ्यांनी निवेदन दिलं। महाराष्ट्रात जो गोसेवा आयोग झाला तो गोसेवा आयोग एका 2 व्यक्तीकडून नाही आहे। मला माहित आहे की आपल्या जालना जिल्ह्यातले आपण अनेक गोशाळाचे लोकांनी स्वतः निवेदन दिलं, परिपोषणसाठी निवेदन दिलं, अगदी तुकाराम मुंडेच्या बदलीसाठी पण आपण निवेदन दिलं। त्यामुळे ते सगळे चांगले दिवस आज आपल्या सगळ्यांना, त्यामुळे सगळ्यांचा त्याच्यामध्ये हातभार आहे। आणि गेले कुसरामजी असेल, या संस्थेसोबत गेल्या 2015 पासून माझा संबंध आहे, येणं जाणं त्यामध्ये सुरू आहे। आतापर्यंत कुसरामजी सगळं ते अध्यक्ष म्हणून आपलं काम करतं। पुढच्या कालखंडामध्ये त्यात बदल करावा। अध्यक्ष म्हणजे काही खूप मोठं हे नाही आहे, त्यांना अनुभव आहे, डोकंदुखी जास्त आहे। कुसरामजी हे करो, कुसरामजी ते करो, बैठकी करो, हे करा ते करा, एक बैठक असते, कामानिमित्त ते असते, त्यामुळे ती रचना थोडी बदलावी। एक अध्यक्षासोबत एखादा सचिव, 2 उपाध्यक्ष म्हणून ऑथराईज